सो आपण इथं होतो, पुन्हा परत इकडे लक्ष द्या सर्वजण. आपण इथं होतो. पुन्हा परत मी पहिल्यापासून समजून सांगतो 5 प्रश्न. खरे तर 4 प्रश्न समजून सांगायचे, 5व्या प्रश्नापासून टेक्निकल म्हणजे आपलं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते सुरू होतं. प्लीज इकडे लक्ष द्या. पहिला प्रश्न असा आहे अबॅकस मध्ये, की तुम्हाला एक स्केच करायची की त्याच्यात ही व्हॅल्यू दिसली पाहिजे. आणि सोपं आहे. क्लिअर आहे. म्हणजे ही व्हॅल्यू त्या अबॅकस टूल मध्ये दिसली पाहिजे. म्हणजे इथं तुम्ही असा ड्रॉ केलेला आहे, जे काही रॉड असतील त्याच्यात फक्त एवढे बिट्स दिसले पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं आहे की तुम्हाला एक्सप्लेन करायचंय 10चे कॉम्प्लिमेंट्स. म्हणजे जेव्हा 10चे कॉम्प्लिमेंट्स करायची एक्सप्लेन करायची वेळ येते क्लासमध्ये, तेव्हा मुलांचे डायरेक्ट लेवलचे कॅल्क्युलेशन आणि इन हाऊस फॉर्म्युला झालेला असतो. पुन्हा परत क्लिअर करतो. म्हणून आपण क्लासला सुरुवात करताना मुलांना सांगतो की आता आपल्याला, इकडे लक्ष द्या, मी माझ्या भाषेत सांगतो. आता आपल्याला म्हणजे मुलांना 1 2 3 आणि 4, प्लीज इकडे लक्ष द्या. 1 2 3 आणि 4 हे डिजिट आपण एक्सप्लेन केलेले असतात. +1 +2 +3 आणि +4 करायचं असेल तर ऑलरेडी इन हाऊस मध्ये कसा अवेलेबल असतो, मला 4 करायचा -1 +5 एक्सप्लेन केलेलं असतं. पण पुन्हा मुलांना सांगावं लागतं की सम टाइम, प्लीज इकडे लक्ष द्या, सम टाइम मी 4 केला आणि पुन्हा परत 4 केला की -1 +5 अँड अगेन +4, बट 4 इज नॉट अवेलेबल हिअर. तर दॅट टाइम आपल्याला नेक्स्ट हाऊसची मदत लागते. आणि नेक्स्ट हाऊसचा जो ओनर आहे तो 10 आहे. मग या 10चे काही कॉम्प्लिमेंट्स आहेत. ते कॉम्प्लिमेंट्स आपण समजून घेऊ. फॉर एक्झाम्पल, 9चा फ्रेंड 1, 1चा फ्रेंड 9, 8चा फ्रेंड 2, 2चा फ्रेंड 8, 7चा फ्रेंड 3, 3चा फ्रेंड 7, 6चा फ्रेंड 4, 4चा फ्रेंड 6, 5चा फ्रेंड 5. हे छान आपण समजून घेतले पहिले, हे पण इम्पॉर्टंट आहे. हे समजून घेतल्यानंतर मग जर आता आपल्याला +1 करायचं असेल आणि 1 इज नॉट अवेलेबल ऑन युनिट रॉड, दॅट टाइम आपण कुठला फॉर्म्युला यूज करतो. आणि अगेन 2चा फॉर्म्युला, 3चा फॉर्म्युला, 5, मग 4चा फॉर्म्युला, 5चा, 6चा, 7चा, 8चा आणि 9चा. हे झाले ऍडिशनचे कॉम्प्लिमेंट्स, ऍडिशनचे फॉर्म्युले. बट दॅट टाइम आपण असं पण सांगू शकतो की माझ्याकडे समजा फक्त 20 आहे. इकडे लक्ष द्या. फक्त माझ्याकडे अबॅकस टूलवर 20 आहे आणि मला -1 करायचा आहे, -2 करायचा, -3 करायचा, -4, -5, -6, -7, -8 आणि -9 करायचा आहे. अर्चनाताई, जांबाई येता येता थांबवली. तर आपल्याला मात्र आता काय करावं लागेल की आपल्याला नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय करावं लागेल? नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला वापरावा लागेल. आणि त्या नेक्स्ट हाऊस फॉर्म्युल्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? आपल्याला त्याचा जो फॉर्म्युला आहे, त्याचा जो कॉम्प्लिमेंट्स आहे, फॉर एक्झाम्पल -9 इज इक्वल टू +1 -10. हा फॉर्म्युला आपल्याला मुलांना ब्रीफ करावा लागेल. म्हणजे आधी आपण मुलांना इन हाऊसमध्ये काय शिकलो हे पुन्हा परत रिकॉल करून समजून सांगतो आणि मग सांगतो की आता माझ्याकडे युनिट रॉडवर जर माझ्याकडे 6 असेल आणि पुन्हा जर मला +5 करायचा आहे, तर 5 इज नॉट हिअर. सो मला नेक्स्ट हाऊस फॉर्म्युला वापरायचा असतो. आणि नेक्स्ट हाऊस फॉर्म्युलासाठी आपण 10च्या कॉम्प्लिमेंट्स नंतर सर्व 1 to 9चे ॲडिशन फॉर्म्युले आणि ॲडिशन फॉर्म्युल्यानंतर पुन्हा परत सबस्ट्रॅक्शन फॉर्म्युले, असं छानपैकी तुमच्या भाषेत मी बोलतोय का मराठीत सांगा? परत एकदा सांगतो. सॉरी, इंग्लिशमध्ये सांगा. इंग्लिशमध्ये सांगितलं तर वेल अँड गुड. तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकतात. पण छानपैकी सबमिशन प्रकारे याच्या अगेन्स्ट मला तुम्हाला सर्टिफिकेशन द्यायचं आहे. म्हणून माझ्यासाठी ॲज अ ऑडिट रिपोर्ट म्हणून हे बघा, पुन्हा परत सांगतो. अ, खूप साऱ्या माझं काय, मला आहे ना खरंच बोलायची सवय आहे. बरेच अर्धे ऑडिट आहे ना मॅनेज करावे लागतात. परत सांगतो. परत सांगतो. या जगामध्ये ना कोणालाच वेळ नाही की वन टू वन ओळ कोणाला चेक करण्याची. तर एक कसं असतं की ऑडिट एक फायनल रिपोर्ट असतो. तुम्ही मला खूप वेळा विचारतात, मुलांच्या रजिस्ट्रेशनचं आम्ही काय करायचं? फॉर्म तुमच्याकडेच ठेवा. परीक्षा घेतलेला पण फॉर्म, पेपर पण तुमच्याकडेच ठेवा. मला काय लागणार आहे ते सांगतो मी तुम्हाला. मला काय लागणार आहे? एक सिंगल पेज समरी लागते मला. पुन्हा परत सांगतो मी. ऑडिटसाठी काय लागतं? फॉर एक्झाम्पल, योग्यताताई जाधव मालेगावला आहेत आणि जेव्हा मला ऑडिट रिपोर्ट द्यायचा आहे वर्षाचा, तर मी काय करतो? योगिताताईंना मला माहिती नाही एवढे किट नेलेले आहेत. 45 मुलं यांच्याकडे आहेत. 45 मधून B1 ला एवढे आहेत, B2 ला एवढे आहेत, M1 ला एवढे आहेत, M3 ला एवढे आहेत. एक एक्सेल शीट बनवली की मला लक्षात येतं की माझ्याकडे 1600 विद्यार्थी ब्रेन ट्रेनकडे शिकतायत. आपल्याकडे
आता आता आपले वाढले 262 टीचर आहेत आणि या 262 मधून एवढ्या टीचरांकडे एवढा डाटा आहे. म्हणजे प्रेझेंटेशन, ऑडिट रिपोर्ट पण असेच असतात. पण त्याच्यासाठी एक बॅकअप डॉक्युमेंट असतो अजून पुन्हा परत. जर विचारलं तर योगिताताईंचं काय ते सांगवा, तर ते योगिताताईंचं पण सांगता आलं पाहिजे. जर त्यांनी विचारलं लक्ष्मीताईंचा पेपर काय, तर लक्ष्मीताईंचा पेपर माझ्याकडे पाहिजे. सांगण्याचा अर्थ असा असतो. सो म्हणून टीचर विद्यार्थ्यांना शिकवतायत म्हणून मी विद्यार्थ्यांचं टेन्शन घेत नाही. पण मी ब्रेन ट्रेन कोणाला शिकवते, पुन्हा परत क्लिअर करतो तुम्हाला. ब्रेन ट्रेन टीचरांना शिकवते. आणि म्हणून तुमचे पेपर, तुमचं सबमिशन, तुमचं टाइम टू टाइम तुम्ही लिंकद्वारे ज्या काही एक्झाम देतात, त्या माझ्यासाठी सर्व बॅकअप ऑडिट डॉक्युमेंट आहे माझ्यासाठी. हे पहिले तुम्हाला क्लिअर करतो. म्हणून असं कोणी म्हणू नका, नाही परीक्षा दिली तर चालेल का? तुम्ही कोणाहीकडनं लिहून घ्या, मात्र सबमिशन करा सर्टिफिकेशनसाठी. माझ्यासाठी ते गरजेचं आहे. बरोबर आहे? हा, जे का पण कोणाकडे लिहून घेण्यासारखी ती एवढी तर वाईट परिस्थिती नाहीये आपली. पुन्हा हे पण मी सांगेन, एवढी तर वाईट परिस्थिती नाहीये आपली, की आपण कोणाकडनं लिहून घेऊ. आपल्या इतकं कोणीच ज्ञानी नाहीये. अख्ख्या सोसायटीत, अख्ख्या गावात, अख्ख्या नगरात, अख्ख्या ग्रामपंचायतमध्ये आपल्या इतकं ज्ञानी तर अबॅकसमध्ये कोणीच नाहीये. वाघमोडे ताई कुठे गेल्या? आहे की नाही? म्हणजे मग सांगण्याचा अर्थ, कारण आपण एवढी ट्रेनिंग घेतलेली आहे. आपण तेवढा स्वतःचा रगडा प्रॅक्टिस करून घेतलाय 2 महिन्यात, 2-2.5 महिन्यामध्ये. म्हणून आपल्यालाच लिहावं लागेल. बरोबर आहे? आता पुढचा पाढा अजून दाखवतो. प्लीज. ओके. ओके. आता हे झाले 5 प्रश्न सांगितले होते. 5 प्रश्न पुन्हा परत व्हॅल्यू, त्याच्यानंतर अबॅकस, त्याच्यानंतर हा 284चा टेबल, त्याच्यानंतर मुलांनी अभ्यास का शिकावा आणि रोज प्रॅक्टिस का शिकावी तुमच्या भाषेत. आणि इथे पुन्हा परत व्हॅल्यू. हे व्हॅल्यूचं सोपं आहे. 5वा प्रश्न खूप सोपा आहे. 5व्या प्रश्नानंतर पुढच्या पेजवर जातो. प्लीज इकडे लक्ष द्या. 5वा प्रश्न समजून सांगितला मी. आता इकडे लक्ष द्या सर्वजण. आता हा प्रश्न 6वा प्रश्न, 7वा प्रश्न, 8वा प्रश्न, 8वा प्रश्न आणि 9वा प्रश्न इकडे लक्ष द्या. इथं कदाचित जे काही मल्टिप्लिकेशन आहे ते मला पण जे काही आत्ता दिसत आहेत करंटली 2 डिजिट बाय 1 डिजिट दिसत आहेत, म्हणून मला नाही वाटत काही कोणाला प्रॉब्लेम येईल असं. आलं लक्षात? लक्षात येतं? मला नाही काही वाटत. वाटलं तर तुम्ही अजून एक्स्ट्रा हे असं करू शकतात. मी तुम्हाला मुद्दाम असं सांगेल, तुम्ही एक्स्ट्रा याच्या खाली पण असं अजून एखाद्या पेजवर मुद्दाम असं तुम्ही म्हणजे याच्या खाली तुम्ही ड्रॉ करून पण असं लिहू शकतात, की याच्यावर कशा पद्धतीचं उत्तर 2 कलरमध्ये, म्हणजे हा मल्टिप्लाय केला तर काय दिसतंय तुम्हाला आणि हा मल्टिप्लाय केला तर काय दिसतंय, असं छानपैकी तुम्ही ड्रॉ करून याच्यावर 2 कलर तुम्ही करू शकतात. याच्या खाली करू शकतात. हे ॲडिशनल करायला काही प्रॉब्लेम नसतं. ॲडिशन प्रत्येक एक एक कॅल्क्युलेशन तुम्ही याच्यावर ड्रॉ पण करू शकतात असं. प्रत्येक आन्सर पण ड्रॉ करू शकतात. ओके. असं प्रत्येक आन्सर पण ड्रॉ करू शकतात. क्लिअर? आणि हे कॅल्क्युलेशन सोडवायला मला नाही वाटत कोणाला काही प्रॉब्लेम आहे. आता हे कशा पद्धतीने परीक्षा होईल इकडे लक्ष द्या. याची पीडीएफ मी तुम्हाला टाकेल. इकडे लक्ष द्या. आज काय वार आहे? शुक्रवार आहे. शनिवारी रविवारी दुपारपर्यंत निवांत वेळ आहे. निवांत याचं 2-3 दिवस निवांत घ्या. किंवा पीडीएफमध्ये तुम्हाला असं वाटलं की मला पीडीएफची काही झेरॉक्स काढायची गरज नाही, प्रिंट काढणं शक्य नाही, तर छानपैकी तुम्ही जे काही कागद वापरणार आहे तिकडे लक्ष द्या. जे काही तुम्ही नोटबुकच्या टाचन वापरणार आहे, 1, 2, 3, 4 जे वापरणार आहेत, त्या प्रत्येक पानावर इकडे लक्ष द्या. प्रत्येक पानावर तुमचं नाव आणि तुमचं टीचर कोड टाकायला विसरू नका. मी आता तुम्हाला बोललो होतो ना, टीचर कोड तिला टाकलेला नाही, पण तुमचं नाव आणि टीचर कोड टाकायला विसरू नका. कारण असं आहे, खूप वेळा बऱ्याच ताई काय करतात, पेज 1, पेज 2, पेज 3. पण मी अजून असं सांगेल, की या निमित्ताने पण आपल्याला शिकायचंय रुपाली ताई, 4-5 पानांचा फोटो काढल्यानंतर ते एकत्र पीडीएफ पण करता येतात. हे पण शिकणं गरजेचं आपण. ॲज अ टीचर म्हणून आपल्याला पण हे शिकलं पाहिजे, की 4-5 पानं स्कॅन केल्यानंतर एक पीडीएफ बनवता येतो आणि नाही आपल्याला जमलं, तर हे पण लर्निंग आहे. हे पण एक प्रोजेक्ट आहे. कोणाला तरी आपल्या घरातल्या पिल्लांना, त्यांना लहान पिल्लं सुद्धा खूप हुशार असतात. 1ली-2री ते तुम्हाला शिकवतील. "मम्मी थांब, आमच्या टीचरने आम्हाला प्रोजेक्ट दिला होता, मी तुम्हाला शिकवतात." तर ते पण तुम्हाला शिकवतील. तर हे सर्व शिकणं गरजेचं आहे. छानपैकी 4, 5, 6 पानं जे तयार झाले ते एकत्र म्हणजे एकत्र स्कॅन करा. एकत्र त्याला स्टॅपलर मारून ठेवा. ज्या दिवशी सर्टिफिकेशनला तुम्ही याल, इकडे लक्ष द्या. जी काही आपली 30 तारीख किंवा 7 तारीख ठरेल,
एवढ्या 2-3 दिवसात. तर तेव्हा येताना ते एका ताईंकडे कोणाचं तरी नाव तुम्हाला दिलेलं राहील. त्या ताईंकडे प्रामाणिकपणे तो पेपर जमा करा. काही ताईंनी, आधीच्या ताईंनी विसरून गेलेत फॉर्म जमा करायचं. मग त्याच्यासाठी पुन्हा परत मला सर्कस करावी लागते. पुन्हा परत क्रिएट करा. याचं त्याला दाखवा आणि त्याचं याला दाखवा. होतं कधी-कधी. जे फॅक्ट आहे ते सांगतो, पण तुम्ही सर्वजण विसरणार नाही. का तुम्ही सर्वजण हुशार आहेत आणि डेडिकेटेड आहात. मी असं समजतो. अजून एक असं आहे की अ, मला नाही वाटत त्या महाराष्ट्रात कोणाला काही जायची अडचण आहे. पण प्रयत्न करू त्या दिवशी आपलं जी काही तारीख ठरेल त्या दिवशी सर्वांनी येण्याचा. कारण हा सर्व जो काही 8 तास असतो किंवा जे काही आपण सर्व नियोजन करतो, मी प्रत्येकाला घरी पण पाठवू शकतो. मला काय हौस नाही त्याच्यासाठी ₹50,000 खर्च करायची. पुन्हा परत क्लिअर करतो. कारण जर तुम्हाला मी एकच मिनिटं अर्जंट फोन आहे कंपनीतून. विशाल काय आलं? हा. अहो अ, तुमच्या शिपला कोण लावतं? गिअरबॉक्स टाईटनिंग नाही, आमचा एल-एन-टी लावणारा लावतो. हा, म्हणून साडीचं नाव सांगितलं होतं ना मी. कुठं? हम्म. हम्म. बरं आणि काय? बरं, मग कोण असेल ना, दुसरं असेल ना मग कोणीतरी तिथं मग. हम्म. 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 ठीक आहे. ठीक आहे. तो दरेकर सोडले वाटतं त्याने कंपनी. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, बघूया. दिसत तर नाही मला तो आता दरेकर कोण आहे तो. ठीक आहे. ठीक आहे ना, ऐका ना. कुठं कुठं भेटली ती गाडी अजून फील्डमध्ये? अरे, असं काय झालं अचानक तिच्या मला 3 महिन्यानंतर? हा, ठीक आहे, चला बघूया. ठीक आहे, ठीक आहे, चला चला, ओके ओके. चलो ठीक आहे, जाऊ द्या. ओके. सो काय सांगत होतो मी तुम्हाला? ओके. सो सबमिशन बद्दल बोलत होतो ना मी. रोहिणीताई काय बोलत होतो मी? ठीक आहे. प्रोग्रामला उपस्थित राहण्याबद्दल. हा हा. सो आपण प्रत्येकाला हे माझे रिक्वेस्ट असेल की आपण प्रोग्राम मी प्रत्येकाला घरी पण सर्टिफिकेट पाठवू शकतो ना तुम्हाला, असं बोलू. मला काय त्याला त्याच्यासाठी पोस्टात तुमच्या तुमच्या बुक्स बरोबर पण पाठवू शकतो मी. पण उद्देश असा आहे की तुम्ही यावं, सन्मानाने तुमचं सर्टिफिकेट स्वीकारावं. 10 लोक, ताई लोक एकत्र आल्यात, एकमेकाच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. त्या निमित्ताने आपली संस्था काय करते, काय नाही करत, काय आपण करतो, याचं सर्वांना माहीत व्हावं. आणि खऱ्या अर्थाने आपलं पण ब्रँडिंग म्हणतो ना, की आपलं समाजात आपलं पण एक स्थान तयार व्हावं. हा सर्व एक त्याच्या मागचा भाग असतो. सो आपण अशा अशा पद्धतीने ओके. मला ते चलो ठीक आहे. मी माझ्या डोक्यात वेगळे विचार यायला लागले ते कंपनीचा इमर्जन्सी फोन आल्यामुळे. चला जाऊ द्या. ते खूप कठीण असतं. जाऊ द्या. सो काय सांगत होतो, की सर्वजण या त्या दिवशी आणि आपण व्यवस्थित नीट नेटकं नियोजन करून तो प्रोग्राम करूया. आणि खूप काही लांबच्या नाही ताई आहेत. मुंबई, पुणा, सातारा, सोलापूर काहीतरी जिथून असेल तिथं सर्वांना मी मेसेज टाकतो उद्या. सो प्रश्नांबद्दल कोणाला काही डाऊट आहे का? म्हणजे पुन्हा परत चर्चा नको म्हणून विचारून घेतो प्रश्नांबद्दल. ओके. कोणाला विचारायचं आहे का? समजलेत प्रश्न? कोण बोलतंय? अर्चना. हा, बोला बोला. बोला ताई. सर त्याची प्रिंट जरी काढली तरी सेकंड, थर्ड क्वेश्चन वगैरे ते पेजेसवरच लिहावं लागेल ना वेगळ्या? हो हो हो. हो, बरोबर बरोबर. मग म्हणून ते पेजेस पण आणि ही प्रिंट आउट पण मग दोन्ही सेम स्टॅपल करून आणायचे का तुमच्या बरोबर 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 बरोबर. सबमिशन? हा, आणि जर तुम्ही याची प्रिंट काढली, 2 पेजेस आहेत बघा. एक फ्रंट हां. पेज आणि सेकंड पेज आहे. पहिलं केलं तर त्याच्यावर नाव वगैरे तुमचं जे काय असेल, तुमचं गाव, सेंटरचे नेम, तुम्ही तुम्ही नेम वगैरे तुमचं सेंटरचं नेम वगैरे सर्व लिहिणार तुम्ही त्याच्यामध्ये. बरोबर ना? हां. लिहिणार लिहिणार. हो. आणि लिहिल्यानंतर पुन्हा परत तुम्ही काय करतात की
एक्स्ट्रा काही जे तो जो हा जो सॉल्व करण्याचा प्रकार आहे हा तर एका पेजमध्येच येऊन जाईल. हा तर एका याच्यातच येऊन जाईल तुमचा. इथंच आन्सर लिहायचे ना हां. तुम्हाला. इथंच आन्सर लिहायचे हो. तुम्हाला याचे. इथंच आन्सर लिहायचे. ठीक मात्र आहे हा ते जो पहिला म्हणजे पेज आहे ना, या पहिल्या पेजसाठी क्वेश्चन 1, क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 तुम्हाला असे ॲडिशनल पेपर लावावे लागतील. ओके ना. हां, आणि त्याच्यावर प्रत्येकावर नाव आणि तुमचा कोड नंबर लिहा. म्हणजे कदाचित बाय मिस्टेकली पेजेस व्यवस्थित इकडे तिकडे झाले तरी तो एका गठ्ठ्यामध्ये तुमचे ते व्यवस्थित एका बंचमध्ये भेटले पाहिजे. बाकी काही नाही. हा उद्देश आहे, बाकी काही नाही. ओके. ओके. तसं तुम्ही पण तुमच्या एंडला जेव्हा विद्यार्थ्यांचे पेपर असतात, ऍडमिशन हे असतात, एक फाईल बनवून ठेवा. छानपैकी एक 50-100 रुपयाला फाईल भेटते. मुलांचं ऍडमिशन किंवा एक्झाम हे बघा, 2 फाईल बनवून ठेवायच्या. एक कशासाठी, की एक मुलांचा एक ऍडमिशन फॉर्म लावायला, एक साध्या दोन, एक आपलं पण व्यवस्थित डॉक्युमेंटरी तयार असते. एक छान ऍडमिशन फॉर्म आणि मुलांची फायनल एक्झाम. तुम्हाला पण एक्झाम झाली की तिथे लावून ठेवायचा. तुम्हाला पण तुमच्या साईडला सर्व डॉक्युमेंटरी तुम्हाला मॅनेज करता येते. ओके. सिम्पल आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यानंतर इकडे लक्ष द्या, या रविवारी इकडे लक्ष द्या. या रविवारी म्हणजे उद्या शनिवार आहे. या रविवारी आपण ऑनलाईन एक्झाम करून घेऊ. ऑलरेडी तुम्ही ट्रायल एक्झाम केली मला माहिती आहे. केली का सर्वांनी? का कोणाची बाकी राहून गेली होती? काही डाऊट आहे का कोणाला? नाही ना? आता फायनल एक्झाममध्ये जे काय कॅल्क्युलेशन आहेत ते असतील. थोडेफार हार्ड असतील, थोडेफार सोपे असतील. मला पण माहीत नाही. जे काय थोडेफार जे काय असतील ते असतील. पण सर्वांनी द्या. आणि म्हणून रविवार जास्तीत जास्त एखाद दिवस इकडे तिकडे ठीक आहे. एखाद्या ताईंना कोणाला नाही जमलं, खूपच इमर्जन्सी काम असेल, तर एखाद्या लाईट गेली, काय इमर्जन्सी आलं, तर आपण एखाद दिवस इकडे तिकडे ठेवू. पण ती पण एक डिसिप्लिन ठेवू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की या 32 पैकी ताईंनी 30 ताईंनी दिलेली आहे, म्हणजे या 30 ताईंचं कंप्लीट झालेलं आहे, आपल्याला असं लक्षात येईल. क्लिअर आहे ना? आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला सबमिशनचं इकडे लक्ष द्या. उद्या काय मी सांगतोय तुम्हाला, उद्या मला तुमचा फोटो आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे, मी ज्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला आता माझा डाटा मी पाठवतो, मी माझी माहिती पाठवतो, त्याप्रमाणे तुमचा पण डाटा पाठवा. म्हणजे मला क्लिअर राहील, मी जसं पाठवतोय तसंच पाठवा. म्हणजे एकदम क्लिअर राहील की ठीक आहे, या ताईंना मला म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं की 2-3 प्रकार आहेत. काही ताईंना फोटो टाकल्यानंतर त्याच्या खाली माहिती लिहिता येते. काही ताईंना ते जमत नाही. म्हणजे फोटो टाकल्यानंतर त्याच्या खाली माहिती पण लिहिता येते. पण एक काम करायचं, एक तर कमीत कमी त्या फोटो एखादं क्रॉस होऊन जाते. तुम्ही माहिती टाकाल तितक्यात एखाद्या ताईंची माहिती होऊन जाईल. असं पण होतं, मागच्या वेळेस झालेलं आहे. म्हणजे त्याच्यासाठी काय करा ना, कमीत कमी फोटो टाकल्यानंतर त्याच्या खाली नाव तरी लिहा. काहीतरी लिहा. म्हणजे काही काही स्क्रीनवरच आपण आतापर्यंत भेटलोय. त्याच्यामुळे मला पण थोडंसं कधी-कधी कॉन्ट्रोव्हर्सी होते. काही ताई सर्व जुळ्या बहिणीसारखा कधी-कधी मला असं वाटतं, की भास होतो, की या जुळ्या बहिणीत का काय असं होतं. त्याच्यामुळे आपण थोडंसं फोटोच्या खाली नाव लिहिलं, तर मला क्लॅरिटी राहील. कारण नंतर चेकिंग करणारच आहोत आपण, काही प्रॉब्लेम नाही. तुमचा मी सर्व डाटा चेक करायला देईल तुम्हाला. फाईल देईल. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला फायनल एक्झामकडे जायचं आहे. सो मी आता थोडासा जास्त पुन्हा परत एक्झाम झाली की पुढच्या वीकमध्ये आपण पुन्हा परत क्लास घेऊ. पुन्हा पुढच्या क्लासमध्ये आपण मल्टिप्लिकेशन संपवून घेऊ. आहे वेळ आपल्याकडे. मल्टिप्लिकेशन समजवून घेऊ. ॲडिशन हायर साईडचे तुम्हाला जर काही भीती वाटत असेल, एक अजून आहे वीक आपल्याकडे, पुढचा वीक. पुढच्या वीकमध्ये पुढच्या वीकमध्ये मला पॉसिबल आहे तुम्हाला भेटणं. पूर्ण आठवडा पॉसिबल आहे भेटणं. म्हणून पुढच्या वीकमध्ये आपण मल्टिप्लिकेशन 2 डिजिट बाय 2 डिजिट, 3 डिजिट, 4 डिजिट, जे काही तुम्हाला मल्टिप्लिकेशनचे डाऊट असतील ते आपण शिकून घेऊ. त्याच्यानंतर वाटलं तर पुन्हा परत आपण एक प्रॅक्टिससाठी देऊ, एक आठवडा. त्याच्यानंतरचा माझा सेकंडचा असेल. त्याच्यामध्ये आपण मल्टिप्लिकेशनची प्रॅक्टिस करा. आणि त्याच्यानंतर पुढचा आठवडा पुन्हा परत भेटेल आपल्याला. त्याच्यामध्ये डिव्हिजन आपण कंप्लीट करून घेऊ. म्हणजे परत तुमची शंका राहणार नाही, की मला मल्टिप्लिकेशन येत नाही, मला डिव्हिजन येत नाही, मला काही शिकवता येत नाही. अशा पद्धतीने ॲडव्हान्स मध्ये काय बाकी असतं माहिती आहे का? मी तर तुम्हाला आज पण बोललो. आज सुद्धा जर तुम्ही एकलव्य असाल, कुठलंही डिजिटने कुठलंही कॅल्क्युलेशन तुम्ही ॲडिशन, सबट्रॅक्शन तुम्हाला करता येतं. तरी पण एक सांगतो मी, व्हॉट इज द मीनिंग ऑफ मल्टिप्लिकेशन? मल्टिप्लिकेशन मीन्स रिपीटेड ॲडिशन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ मल्टिप्लिकेशन? मल्टिप्लिकेशन मीन्स रिपीटेड ॲडिशन. आणि व्हॉट इज द डिव्हिजन? डिव्हिजन याने सबट्रॅक्शन. लक्ष द्या, अबॅकसच्या मेथडमध्ये काय सांगतो तुम्हाला. म्हणजे जर मल्टिप्लिकेशन करायचं असेल तर ॲडिशन करता आलं पाहिजे.
आणि डिव्हिजन करायचं असेल तर सबट्रॅक्शन करता आला पाहिजे. आणि सबट्रॅक्शनचे फॉर्म्युले पण आपल्याला व्यवस्थित आठवले पाहिजे. तर डिव्हिजन पण सोपं होऊन जातं. काय प्रॉब्लेम नाही. सो ओके. सो हे मी तुम्हाला पुढचं सांगितलं. त्याच्यानंतर जर तुम्हाला वेळ असं वाटलं आपल्याला अजून वेळ आहे, आपल्याला काही पुढची बॅच लगेच नाहीये, तर त्याच्यानंतर आपण वाटलं तर रुबिक क्यूब एखाद्या आठवड्यात शिकून घेऊ. त्याच्यानंतर आपण पुन्हा परत अ, वैदिक मॅथ पण आपण शिकवायला चालू करू. आणि तुमचं वैदिक मॅथ पुस्तक मी आज पण नाही गेलोय, माझे 2-3 दिवस धावपळीचे होते, तर कदाचित मी रविवारी जाईल त्या पुस्तकावाल्याकडे. पहिली आणि दुसरी लेवल आपण वैदिक मॅथ पण कम्प्लीट करून घेऊ. ओके, ठीक आहे. करूया प्लॅनिंग. प्लॅनिंग सांगतोय मी तुम्हाला. आणि नंतर मग आपण मग रिपिटेशन तर चालूच असतात. पुन्हा परत कोणाला काय अडचण आली, पुन्हा परत दोन असं आत्ता मला कोणीतरी ताई बोलल्या, भाग्यश्री ताई, म्हणून सांगतो, आधीची बॅच झाली होती, त्या बॅचमध्ये मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत. त्या बॅचचं पण मी थोडंसं शांततेत तुम्हाला वेळ भेटला की मी देईल, कारण पुन्हा परत मलाच काम वाढतं, पुन्हा परत ताईंचे खूप मेसेज येतात, कारण सगळ्या ताई एकाच वेळेस करत नाही सर्व कामं. म्हणून मी माझ्या वेळेत मी तुम्हाला सांगेल की त्या बॅचमध्ये मी ऍड करा, थोडंसं आपल्या वेळेनुसार. पण आता वन बाय वन जाऊ. क्लिअर आहे? आणि जर तुम्हाला तसं काही कोणाला वाटत असेल तर ऍड करून घेईल. आधीच्या बॅचेसमध्ये काही व्हिडिओ असतात ना, ते पण बघायचे असतील तुम्हाला, आधीच्या बॅचेस ते पण मी तुम्हाला ऍड करून देईल तिथं. नो प्रॉब्लेम. आणि नंतर आपण सर्वजण एका फॅमिलीत येऊन जाऊ. कारण ही बॅच आणि आधीच्या ताई अशा वेगवेगळ्या फॅमिलीत आहेत. सर्वजण आपण एका ग्रुपमध्ये चालले जाऊ. सो ओके. सो एनी डाऊट? मला माहिती आहे बॅनरचं काम. ऍडमिशन फॉर्म पाठवा ना. मला वाटतं कीर्तीताईंनी पाठवला आहे, पण तरी पण मी लगेच पाठवू पाठवले शकतो. सर. हो. तरी मी पाठवून देतो तुम्हाला. कीर्तीताई नसतील तुमच्या ग्रुपमध्ये मी टाकून देतो. मी आजच पाठवलाय त्यांनी. आपल्या आपल्या ग्रुपमध्ये पण ऋतुजाने पाठवलाय, पण तेव्हा तुम्ही सेव्ह करून ठेवला नसेल, म्हणून मी सांगत असतो, जर तुम्हाला एखादी गोष्ट वाटली तर तो काय करायचा, तो साहेबांना फॉरवर्ड करून ठेवायचा, नाही का बहिणीला फॉरवर्ड करून ठेवायचा, नाही तर भावाला फॉरवर्ड करून ठेवायचा. म्हणजे काय होतं की आपल्याला माहिती असतं की या व्यक्तीचे मेसेज मी डिलीट करत नाही, आणि म्हणून तिथं तुम्हाला जे वाटलं ते महत्वाचं पाठवून ठेवायचं. आणि म्हणून त्या व्यक्तीला तुम्ही खालीवर कुठेतरी चेक केलं तर काहीतरी महत्वाचे फॉर्मॅट तुम्हाला तिथे भेटत जातील. काही एक्झामच्या लिंक असतील, किंवा काहीतरी PDF असतील, किंवा जे काही तुम्हाला वाटतंय महत्वाचं ते तिकडे फॉरवर्ड करून ठेवायचं. म्हणजे त्यांचे मेसेज मात्र डिलीट करायचे नाही. आता माझे तर खूप असतात मेसेज. माझा मोबाईलच कसा काय चालतोय मला त्याचं कौतुक वाटतं विचारायचं. चालतोच कसा काय अजून, पण चालतोय तरी पण. भयानक कार्यक्रम त्याचा एकदम. सर माझं सर्टिफिकेटचं झालेलं आहे, मग तेच राहील का म्हणजे आता? योगिता जाधव, सर्टिफिकेटचं कुठलं झालंय तुमचं? तुम्ही मला टाकलं होतं ना सर्टिफिकेट त्या दिवशी. हा, ते स्कूलला सॉफ्ट. जायचं होतं त्याचं. तुम्हाला अर्जंट होतं म्हणून मी सॉफ्ट पाठवलं ना तुम्हाला मी ते. मग ते आता परत डाटा देऊ का मग? का तोच चालेल असं विचारत होते मी. नाही, तुम्ही डाटा मी घेतलाच नाही ना तुमच्याकडनं मी अजून. नाही ना, ते फक्त असंच पाठवलेलं होतं. हा, आणि तुमचं आता जे सर्टिफिकेट द्याल त्याच्यावर पण लेवल 4 कम्प्लीटच येईल का सर्टिफिकेट? लेवल 4चं कम्प्लीट येईल. पूर्ण नाही ग्रॅज्युएशन. येणार लेवल. थोडी तपश्चर्या वाट बघा ना थोडस. त्याच्यासाठी थोडंसं तसं नाही, मग पॅरेंट्स लगेच विचारतात ना सर तुमच्या पूर्ण लेवल नाही झाल्या का अजून, असं विचारतात ना सर. हो, कारण की तुम्हाला हो. सर्टिफिकेट तुम्हाला परत सांगू का मी सर. तुम्हाला. तुम्हाला तुम्हाला कोणीच विचारणार नाही, तुम्ही इतक्या बेस्ट शिकवतात नाही त्याच्यावर, हो काळजी सर, नका करू. विचारतात. हा. किती जणांचं विचारलं गेलं? विचारतात, तुझ्या लेवल विचारतात सगळ्या सर कम्प्लीट पॅरेंट्स. झाल्या? नाही, आत्ताच विचारलं गेलं सर त्यांचं. तुझ्या लेवल सगळ्या कम्प्लीट झाल्या? माझ्या मैत्रिणींचं हम्म. पण विचारलंय ना, त्यांचे पण मुलं माझ्याकडे येत आहेत तर त्या पण बरं. म्हणतात तुझ्या सगळ्या कम्प्लीट झाल्या मग उरको. आता एकीने तर मला सांगितलं, चॅलेंज दिलं होतं की लेवल या सुट्टीच्या 1.5 महिन्यात तिच्या हम्म. मुलीने 4थी लेवल आता M2 ची स्टार्ट केली. मी माझ्याकडचं बुक तिला दिलं. एकच हम्म. स्टुडंट होती त्याच्यामुळे माझं प्रॅक्टिस हम्म. बुक मी तिला सॉल्व्ह करायला दिलेलं आहे. हम्म. हम्म. ती म्हणे जोपर्यंत सुट्ट्या आहेत तोपर्यंत 4-5 जेवढ्या होतील तेवढ्या करून टाक म्हणे. नाही, आणि ठीक तिने आहे. फी पण तेवढी दिली ना. नाही, 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 कसं असतं, चांगला प्रश्न आहे तुमचा. त्याचं आपण प्लॅनिंग करू. टीचर दिवस असतो ना आपला आता सप्टेंबर महिन्यामध्ये. जर हा. तुमची सर्वांची तयारी असेल तर आपण एक मुहूर्तावर काहीतरी एक चांगलं हे करू. तर आता ठीक आहे. आता आता कुठला महिना येतोय आपला? जुलै येतोय ना. लगेच 1 महिन्याची तयारी ठेवायची. या चालेल सर. 1 महिन्यामध्ये मात्र मोठे चॅलेंजेस असतील. त्यावेळेस आपण ग्रॅज्युएशन सेरेमनी करू शकतो टीचरांची. ग्रॅज्युएशन चालेल सेरेमनी. सर. कारण हा आधीच्या पण ताईंचा विषय पेंडिंग आहे माझ्यासाठी. पण मी असं म्हणत होतो की कमीत कमी ना 50 लेकरं तरी तुमच्या हाताखालून गेले पाहिजे. 50-100 लेकरं गेलं पाहिजे. तेव्हा तो एक कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. आणि मग आपण एक ग्रॅज्युएशन सेरेमनी करून घेऊ लागल्यास. पण आता तुम्ही विषयच केला आहे, तर मी पण प्रयत्न करेल की टीचर डे आपला जो सप्टेंबरमध्ये असतो त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काही प्रोग्राम करता येईल का, आपण निश्चित प्रयत्न करू.
टीचर. आणि त्यावेळेस मात्र मग चालेल. तुम्हाला, कारण आहे ना काय होतं की लेवल 4 काय माझ्यासाठी मी पण ज्या पद्धतीने केलोय ना, कारण तुमचं काम थांबायला नको म्हणून आपण लेवल 4चं करून घेतो. पण जेव्हा ग्रॅज्युएशन आपण सेरेमनी करतो ना, वाघमोडे ताई म्हणतात हो हो मला आत्ताच सर्टिफिकेट पाहिजे, पहिले 50 मुलांना शिकवा. त्याच्या खऱ्या अर्थाने का ग्रॅज्युएशन सेरेमनी आपण करत नाही? तुमच्या हाताखालून 50 मुलं तरी गेले पाहिजे, त्याच्यात कंडिशन असणार आहे. ग्रॅज्युएशन कोणाला करायचं? तर तुम्ही 10 लेकरांना पण शिकवणार नाही तर इकडे ग्रॅज्युएशन कोणालाच भेटणार नाही. ज्याचे खरोखर 50-100 लेकरं शिकवले गेले असतील, काहीतरी तर क्रायटेरिया असेल ना त्याला. काहीतरी तर तुमची पण तुम्ही म्हणतात ना की तुम्ही पात्रता किती वरच्या लेवलला घेऊन गेलेत हे पण गरजेचं आहे. तुम्हाला आणि कोण विचारलं त्याला सांगा कुठल्या लेवलचं तुमचं घेऊन या, कुठल्याही कंपनीचं अबॅकस बुक सिलेबस मी सोडून दाखवते म्हणा. तुम्हाला येणार आहे ना, मी तर ते शिकवणारच आहे. काही प्रॉब्लेम नाही ना. कसं असतं की त्याच्यासाठी एक पात्रता पण लागते आणि ते तुम्ही अपडेट पण केले पाहिजे स्वतःला. ओके ना. म्हणून एक लेव्हल 4 आपण पहिला टप्पा ठेवला होता. आणि पुन्हा परत सांगतो, लेव्हल 4 आलं तरी आपण लेव्हल 4 मध्ये पण ॲडव्हान्स आपण शिकतो. शिकलोच आहे आपण आता मल्टिप्लिकेशन पण. आणि आत्ता पण मी सांगतो गॅरंटेड 10 लाखाचे पण जर कॅल्क्युलेशन दिले तरी तुम्ही इथल्या या क्लासमधल्या स्थायी मला सोडून दाखवतील. फक्त एक फंडामेंटल कॉन्सन्ट्रेट करून एक फंडामेंटल जी काही सिस्टम आहे स्टँडर्डायझेशन ती अप्लाय केली की प्रॉब्लेम सॉल्व्ह कॅल्क्युलेशन करता येतं. ओके ना. आणि मुलं जास्तीत जास्त 4 डिजिट पर्यंत छानपैकी व्हिज्युअलाइज करतात. 4 डिजिट पर्यंत छानपैकी करतात. आणि छानपैकी तेवढं जरी केलं ना ताई, तरी खूप छानपैकी त्यांना त्यांचा करिक्युलम मध्ये सिलेबस मध्ये किंवा त्यांच्या स्कूल. ऑलरेडी B1 स्टुडंट डायरेक्ट सांगतात टीचर लास्ट पर्यंत घ्या व्हिज्युअलायझेशन घेतात आणि करतात पण ते. ओके ओके फक्त साधे साधे फॉर्म्युले विचारून ते फार ओके ना. डोक्यावरचे 6वी 7वीचे सगळे. हा नाही मोठे मोठे विचारू शकतो ना ताई त्यांना आपण. मोठं. ते कारण म्हणतात त्यांना लास्ट पर्यंत ते विचार. मॅच्युरिटी चांगली असते ना त्यांना आणि चांगल्या पद्धतीने त्यांना ब्रेनची एक्सरसाइज होते त्याच्यामुळे चांगलं आहे. चांगलं उलट रोज घेतलं तर चांगलं आहे. त्यासाठी जेव्हा स्कूल बेसमध्ये आपण प्रोग्राम ठेवतो ना, तर स्कूलमध्ये अशा पण स्कूल आहेत की काही 5 मिनिटासाठी रुबिक क्यूबची प्रॅक्टिस घेणाऱ्या पण स्कूल आहेत महाराष्ट्रात. तर आपण ते पण करू शकतो. ओके ना. ठीक आहे. सो मी एक्झाम बद्दल समजून सांगितलं. मला आत्ता लगेच लेटेस्ट मेसेज तुम्हाला पीडीएफ टाकायचा आहे. क्वेश्चन पेपर पीडीएफ टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचा मेसेज आहे मला तुमचा डाटा पाहिजे. तो डाटाचा मला मेसेज टाकायचा आहे. ओके. मी डाटासाठी एक पीडीएफ टाकतो आणि एक त्याच्यानंतर तुम्हाला हे टाकतो. ओके. सो ओके. सर बोला. सर क्वेश्चन 2 आणि 3 आहे ना ते परत जरा सांग परत सांगता का किती पेज यायला पाहिजे आन्सर? ताई तुमचा आवाज कट झाला, परत सांगा. जी एक्झाम घेणार आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही 2 आणि 3 क्वेश्चन जे सांगितलंय ना त्याचं थोडंसं परत सांगा ना किती पेज यायला पाहिजे आन्सर काही प्रॉब्लेम नाही ताई, तुम्ही तुमच्या लिहिता? भाषा काही नाही. पहिलं हे बघा, पहिला प्रश्न तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, अबॅकस टूल ड्रॉ करायचं आणि त्याच्यात ती जे काही हम्म, 63 लॅक्स ते काय बीट्स हम्म, दिसले पाहिजे. ओके ना. ओके ना. हो ते 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 काय तुम्हाला, समजलं. ते काय तुम्ही अर्ध्या पेजेस मध्ये पण छान ड्रॉ करू शकतात. पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला हम्म, एक टेबल बनवायचा आहे. एक प्रश्न आहे की 284 283 जे काय असेल त्याच्यात हम्म, नंबर, त्याचा छानपैकी तुम्हाला, मग तो तुम्हाला शेवटपर्यंत एक्सप्लेन करता आला पाहिजे ना. टेबल. बरोबर आहे. तो पूर्ण त्याचे जे काही एखाद दीड पेजेस होईल. आपण सर तिसऱ्या मध्ये पण टेबलच आहे ना हे सर? बघा ताई, थर्ड हे मध्ये बघा पण ताई, टेबल करायचं आहे ना? थांबा ताई. ते तिसरा दुसरा असं नाही सांगा, तुम्ही लक्ष द्या. पहिला मी हा सांगितला, दुसरा मी हा सांगितला. आता आता एवढ्या त्याच्याबद्दल बोललो आणि याच्याबद्दल असं बोललो की हा एक हा. थेरॉटिकल प्लस फॉर्म्युला एक्सप्लेन करण्याचा प्रश्न आहे की तुम्ही मुलांना आता क्लास, आता बघा, ब्रीफ करतायत तुम्ही कोणाला तरी, ब्रीपिंग करायचंय तुम्हाला. ब्रीपिंग म्हणजे हम्म, क्लास तुम्हाला क्लास कसा घेणार आहेत तुम्ही, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय ऍज अ टीचर मी आता क्लास कसा घेणार आहे नेक्स्ट हाऊस फॉर्म्युलाचा. त्याची पार्श्वभूमी पण तुम्ही लिहू शकतात की मुलांना आता काय येतंय आणि मी आज काय शिकवणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे बघा, जस्ट तुम्ही स्वतःला प्रेझेंट करणार आहे त्या क्वेश्चन मध्ये की आतापर्यंत आपण काय शिकलोय, आता मी हम्म, तुम्हाला आज काय शिकवते आणि याची पार्श्वभूमी कशी आहे. मग जसं आपण आपल्या इन हाऊस मध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाहीत, आपण नेक्स्ट हाऊस ची आपण मदत घेतो. म्हणजे जसं तुम्हाला काय उदाहरणं द्यायची आहेत,
मी काय म्हटलं, तुम्हाला 4 पानांमध्ये उत्तर लिहायचं का 2 पानांमध्ये लिहायचं का 1 पानांमध्ये लिहायचं? तुम्हाला आजादी तुम्हाला आहे. जेवढं बेस्ट तुम्हाला एक्सप्लेन करता येईल तेवढं तुम्ही एक्सप्लेन करायचं. बाकी काही उद्देश नाही. बरोबर ना? मी दोघं गोष्टी तुम्हाला सांगितल्या, की तुम्हाला जेवढं बेस्ट एक्सप्लेन करता येईल तेवढं एक्सप्लेन करा. गुड फॉर म्हणजे स्वतःसाठीच चांगलं आहे, की मी छानपैकी एक्सप्लेन करू शकले. ओके ना? लिमिटेशन काही नाही. वाघमोडे ताई. ओके ना? जांबाई फक्त लिमिट लिमिट आहे. ओके. अजून? हं. सर वैदिक मॅथचं बुक कितीला आहे सर? प्राइस पाठवलं का मी तुम्हाला? नाही पाठवलं. ओके, ओके. आता तुम्ही बाकीचे भडाडे ताईंचं पार्सल पाठवाल ना, त्यांच्याबरोबर पाठवून द्या सर. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे, चालेल. हो किती सर, प्राइस मला किती सर? बुक पाठवा सर. हां? मला बुक पाठवा. तुमचा मेसेज बघतो ना मी. थांबा सर, मला नाही, पण आता नाही पाठवला, डाटा पण तरी पण पण तुम्हाला सेंड सांगते. करावा लागेल का? दीपाली शेळके. कोण ताई डायरेक्ट बोलून घ्या. कोण मला काहीतरी रुबिक विचारतायत. क्यूब वाला ताई आहेत मला पण सर, रुबिक डाटा क्यूब पाठवावा वाला लागेल ताई. का? हां? रुबिक क्यूब नाही होत्या का आम्हाला शिकवत 8 days 8 लेवल मध्ये दीपाली शेळके ताई. नाही त्या ताई नाहीत त्या. दीपाली शेळके ताई नाहीत त्या. नाही? त्या सोनाली शेळके होत्या. त्या सोनाली सोनाली शेळके. शेळके. हां, सर, ओके ओके ओके. हां. सर हां? बोला. मी दीपाली शेळके ताई. दीपाली शेळके. कल्याण. कल्याण. हां, बोला. मी म्हणत होते की मला पण डाटा परत नवीन पाठवावा लागेल की माझं सर्टिफिकेट रेडी झालेलं आहे असं म्हणून विचारायचं होतं. तुम्ही एक्झाम दिली ना? मे बी फायनल दिलेली नाही वाटतं, कन्फर्म नाहीये मी तशी. पण मी डाटा पाठवला होता, फोटो वगैरे सगळं, तर परत पाठवू का? फायनल एक्झाम दिली नसेल तर देऊन टाका आता. म्हणजे आता तुमचं तयार असेल सर्टिफिकेट. आणि जर तुम्ही हो, आता द्यायचंय. एक्झाम दिली नसेल तर तुमचं सर्टिफिकेट तयार नसेल. जर आता अच्छा. का माहित नाही मला. आता ते कुठं तुम्ही काय नंबर आहे तुमचा? टीचर कोड पण नाही लक्षात सर माझ्या. पंढरपूरच्या वारी करायला आलाय तुम्ही आता म्हणून या वारीमध्ये. ठीक आहे. पण ते करा. थोडं फॅमिली हम्म. प्रॉब्लेममुळे नाही, नाही. ठीक आहे. नाही झालं ते. काही प्रॉब्लेम नाही ताई. टीचर कोड मुलगा लहान होता ना, डिलिव्हरी झालेली होती नेमकी, त्याच्यामुळे तो आजारी पडल्यामुळे माझं ते पॉसिबल नाही हां. झालं. ओके. बोलणं झालं होतं ताई आपलं. बरोबर आहे. तुम्ही बोलल्या होत्या. हम्म. एक जस्ट मिनिट हां. एक जस्ट मिनिट. हे देवा. 1 मिनिट थांबा. होता सर तिथे फोटो माझा त्या बॅच मध्ये. दिसतोय का तुमचा फोटो इथं कुठं? मागे फर्स्ट टाइम तुम्ही ते ओपन केलं ना, त्याच्यात दिसला स्टार्टिंगला, त्याच्या आधी. सापडत नाही तुमचं आता? रेकॉर्ड आधी सापडत तुम्ही नाही. जे स्टार्टिंगला हां, ठीक आहे ना. ओपन केलं ना, ठीक आहे मी त्याच्यात बघून होता. ठीक आहे बघून घेईल मी. ठीक आहे. काहीतरी दीपाली स्पेलिंग सांगा. DEEALI. डी डी डबल ई. डबल ई. हो. आहे ना इथं. आहे तुमचा आहे. 54 आहे. हा मग हा. फार हो हो. सिनियर आहेत. तुम्ही फारच मागे पडल्यात. फार सिनियर आहेत तुम्ही तरी पण. हो हो सर. ठीक आहे. ठीक आहे. 54 आहे ना? 54. ठीक आहे ना. फोटो तर आहे. माहित नाही चालेल. तुम्ही तेव्हा त्या एक्झाम आता खूपच आधीच्या पहिल्या दुसऱ्या बॅच मधल्या आहेत तुम्ही. माहित नाही मला बघावं लागेल सर्व. हो. ठीक आहे. भाग्यश्री तरी ताई पाठवून देते मी डाटा. ठीक आहे, ठीक आहे. आणि परीक्षा चालेल. द्या. परीक्षा द्या आपण. हो, ओके. द्यायची. यावेळेस द्यायची. हो. भाग्यश्री ताई बोला. सॉरी सर. नाही काय प्रॉब्लेम ताई. पण आता करा की उलट कल्याणला किती नाही नाही, स्कोप आहे. आता द्यायचं. भाग्यश्री हो ताई हो. बोला. बोला.
तर मला आजच्या आज बॅनर बनवून द्या आणि बुक पण पाठवा. मी तुम्हाला मेसेज पाठवते. अच्छा आज बरं. ठीक आहे, ठीक आहे. तर please. ठीक आहे, ठीक आहे. तर चालेल. मला सर स्टेटस ठेवायची किती दिवसापासून. काय तुम्ही म्हणता? म्हणे मी बनवतो आणि बरोबर मला आहे. पण ते काय साहजिक आहे. बनवता येत तुम्हाला साहजिक आहे. स्वतःला. बोलण्याला साहजिक आहे, कारण मी नाही बनवून देते म्हणून तुम्ही बोलू शकता. काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. ठीक आहे ना. नाही सर सर वैदिक प्लीज एक मॅथची तरी बुकची बनवून प्राइस द्या सर. किती? हा स्टेटस ठेवायला. ओके, ओके. स्टेटस ठेवायला एक तरी बनवून द्या. चालेल, चालेल. आता अजून कोण कोण काय बोललं? वैदिक मॅथ्सच्या बुक्सची प्राइस विचारते सर मी. 140 140 योगिता 140. 140. हा मी तुम्हाला मग त्या लागला. विद्यार्थ्यांकडून fee किती घ्यायची सर मग तरी अंदाजे? हा काय म्हणता ताई? फीज किती घ्यायची वैदिक मॅथ्सची 8वी 9वीच्या मुलांची? ती पण तुम्ही 1,500-2,000 रुपये घेऊ शकतात ना ताई, असं काही नाही ना. 1-2 तेव्हा पर्यंत म्हणजे मी जेवढी आता आहे ना, अबॅकसची तेवढी. आता आहे ना, कोणीतरी प्रियंका ताईंनी तुम्हाला आहे ना, सर्वांना तुम्हाला एक त्यांनी फॉर्म टाकलाय आणि मी हे पण तुम्हाला टाकून दिलंय बघा, वैदिक मॅथ सर्व सर्व बुक्स वाईज सर्व ग्रुपमध्ये टाकून दिलं. नंतर बघू शकता तुम्ही. ठीक आहे ना. एक योगिता ताई, मी परत मीटिंग मध्ये आलो, थांबा. हा बोला ताई, आता परत योगिता ताई परत बोला. तेच विचारत होती बुकची प्राइस आणि किती फी घ्यायची असं विचारत होती मी. फीस ताई इथं एस्पेलेअर स्कूल आहे नाशिकमध्ये. एस्पेलेअर स्कूल आहे हा आणि लेव्हल 0चं जे बुक आहे, लेव्हल 0 सॉरी लेव्हल 1चं वैदिक मॅथमेटिक्सचं, तर याच्यामध्ये 3 महिन्याचा क्लास घेतात माझे वर्गमित्र आहेत कोठावदे सर, की आम्ही पूनमताई बंद ठेवा ना, तुमचे 12 खडी आम्हाला ऐकवतायत. तर मी काय म्हणत होतो की कोठावदे सर म्हणून आहेत, की जे माझे वर्गमित्र होते. आम्ही घोडखिंडीकर सरांचे विद्यार्थी होतो. पण ते घोडखिंडीकर सरांना खूप दिवसापासून त्यांचं फॅमिली रिलेशन होतं, म्हणून ते त्यांच्याबरोबर शिष्य म्हणून त्यांच्याबरोबर फिरायचे. कारण घोडखिंडीकर सरांनी वैदिक मॅथमेटिक्सचं महाराष्ट्राचं किंवा भारताचं प्रतिनिधित्व रिटायर झाल्यानंतर, म्हणजे त्यांच्या पण इन्स्पायरिंग स्टोरी आहे. घोडखिंडीकर सर रिटायर झाल्यानंतर जवळजवळ त्यांनी मला आता एक्झॅक्ट आकडा नाही सांगता येणार, पण 25 ते 35 देशांमध्ये त्यांनी वैदिक मॅथमेटिक्सचं प्रतिनिधित्व केलं होतं भारताचं, रिटायरमेंट नंतर. आणि म्हणून नाशिकमध्ये ते होते आणि म्हणून मला ओके. त्याच्यानंतर मला ते नशीब मला की मला त्यांच्याकडे शिकायला मिळालं. आणि तेव्हा ते पण जेव्हा शिकवायचे, तेव्हा मी तुम्हाला क्लासमध्ये सांगितलं ना, की ॲलनमध्ये मी सांगतो की मागच्या विद्यार्थ्यांना डोक्यावरून जातं. जेव्हा गोडखिंडी सर त्यांचा स्पीड वाढायचा, तेव्हा आमचं पण डोकं गरम व्हायचं, डोक्यावरून जायचं. म्हणजे फॅक्ट सांगतो की त्याच्यामध्ये पण. त्याच्यानंतर टिळक विद्यापीठ नागपूर जी आहे, टिळक विद्यापीठ नागपूरमध्ये वैदिक मॅथमेटिक्सचा डिप्लोमा पण आहे. हा पण त्याचा प्रॉब्लेम असा आहे की तिथं नागपूरला जाऊन परीक्षा द्यावी लागते. त्यांचे महाराष्ट्रात कुठेही एक्झाम सेंटर नाही आहेत वैदिक मॅथमेटिक्सचे. तर तो एक आहे, म्हणजे साधारण डिप्लोमा झाल्यानंतर साधारण BSc मॅथमेटिक्स सारखं जी काय आपण म्हणतो डिग्री, आपल्या एक साधारण त्याची तेवढी आपली पात्रता BSc मॅथमेटिक्स सारखी आपली लेवल आपण अचीव करू शकतो. आणि त्याच्यानंतर डिप्लोमा नंतर पुन्हा परत हायर एज्युकेशन पण आहे वैदिक मॅथमेटिक्सचं टिळक विद्यापीठमध्ये. पण तो खूप सारा जो काही सिलेबस आहे, तो चटक-मटकचा नाहीये आणि आजकालच्या जमान्यामध्ये थोडंसं चटक-मटक वैदिक मॅथ लागतं. हा स्पष्ट सांगतो. तर त्या सर्व सिलेबस प्रमाणे जर वैदिक मॅथ म्हटलं, शिकवायला गेलो मी पण, तर तुम्ही पण म्हणाल मग थोडंसं थांब, आमच्या पण डोक्यावरून गरम वारे जातील. असं फॅक्ट आहे. वैदिक मॅथ 2 प्रकारचं आहे, की थोडंसं त्याच्या जर डीपमध्ये गेलो, की खूप साऱ्या कन्सेप्ट बाहेर येतात. पण आजकाल काय असतं, की डायरेक्ट गुलाबजामुन खाण्याची सगळ्यांना हौस असते. गुलाबजामुनची रेसिपी काही सांगत बसू नका. आम्हाला गुलाबजामुन द्या, ते चांगले लागतात. हा महत्वाचा पार्ट आहे. बरोबर ना? हे फॅक्ट आहे ती मार्केटमधली, ती मी जे सांगतो. ओके. हा मग फीच हां, सांगत होतो सर आपण. फीच हां. बोलत होतो. फीच घेऊ शकता ना ताई तुम्ही. तुम्ही कोठावदे सर जवळजवळ 3,000 3,500 रुपये घेतात. फक्त 900 पर्यंतचे एक टेबल, आपलं जी पहिली लेवल आहे वैदिक मॅथची, ते तेवढा जो सिलेबस आहे शिकवण्याचा, त्याचे पण ते 3,500 घेतात नाशिकमध्ये. वैदिक मॅथचं असं सर्टिफिकेट नाही आहे का सर? आहे ना. कोणी सांगितलं नाहीये असं? कोणी सांगितलं? मी बुक्स घेतले